हा आता नेट कोण असे झालं झालं. जवळ उभ्या काय उगाच तुमच्या झालं. हो. भारत माता की जय. वंदे मातरम. इन्कलाब जिंदाबाद. मालक मालक जनता मालक. मालक मालक जनता मालक. नमस्कार, मी तुषार निकम, राज्य उपाध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी. आता आम्ही इथे चाळीसगाव शहरामध्ये पाटणादेवी रोडला बामोजी बाबाच्या दर्ग्यासमोर या रोडवर आम्ही उभे आहोत आणि इथे सर्व येथील रहिवासी माझ्यासोबत आहेत आणि आम्ही यासाठी इथे आलोय मालक मालक जनताच मालक. कारण जनतेचे प्रश्न होते. गेल्या 4 वर्षापूर्वी हा कॉन्क्रीट रोड बनला. हा जवळपास 4 कोटी रुपयाचा रोड बनला आणि इथे आमचे 7 करोडचा तर 7 करोडचा रोड होता आणि जिथे आमचा कॅमेरा धरलेले रामलाल भाऊ त्यांच्या पायाजवळच पोल होता. 2 पोल होते इथे या स्पॉटला मध्यभागी आणि याचं लाईव्ह आम्ही 8 मार्च 2023 ला केलं होतं आणि त्या संदर्भातले 3 विभाग या गोष्टीला जबाबदार होते. महावितरण होतं, सार्वजनिक बांधकाम विभाग होतं आणि सगळ्यात महत्त्वाचे नगरपालिका चाळीसगाव होतं. या 3 विभागांनी पत्र खेळत होते. इथे या लोकांनी आमदार खासदारांपर्यंत सांगितलं की हा रोड असा आहे. त्यांनी फोन केला की त्यांच्या फोनचा संदर्भ द्यायचा, एकमेकाला पत्र लिहायचे. असा पत्रांचा खेळ चालला होता आणि मग या रहिवाशांचं आमच्या रामलाल भाऊंशी बोलणं झालं आणि रामलाल भाऊंनी मला सांगितलं आणि आम्ही आलो आणि इथे लाईव्ह केलं. आता लाईव्ह केल्यानंतर हा सगळा उलगडा झाला आणि या सर्व लोकांना घेऊन आम्ही 3 डिपार्टमेंटला निवेदन दिलं आणि निवेदनानंतर इथे 24 मार्च 2024 ला म्हणजे होळीच्याच दिवशी जे डिपार्टमेंट जबाबदार आहे यांच्या नावाने होळीची बोंब ठोकून आम्ही इथे रस्ता रोको आंदोलन करणार होतो आणि त्यासाठी इकडे दाखवा, त्यासाठी पोलीस स्टेशनने सुद्धा आम्हाला परवानगी दिली होती. पण या सर्व डिपार्टमेंट 3 डिपार्टमेंट एकत्र आले, हे काम करण्याचं मंजूर केलं आणि आम्हाला सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्र दिलं की आम्ही एप्रिलच्या 1st वीकमध्ये आणि 2nd वीकमध्ये हे काम करून पूर्ण करतो, तर आंदोलन करू नये. आणि म्हणून आम्ही सर्वांच्या संमतीने आंदोलन स्थगित केलं आणि आज रोजी हे काम झालेलं आहे. त्यामुळे या लोकांच्या चेहऱ्यावर एक समाधानाची आणि आनंदाची लहर जी आहे आणि म्हणून आम्ही हे लाईव्ह केलं. आता सांगण्याचा भाग असा आहे, इथे महावितरण, नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग 3 एकत्र बसले आणि 3 डिपार्टमेंट एकत्र बसल्यानंतर काय होऊ शकतं हे इथे दिसलेले होतं. काय, एक डिपार्टमेंट अडवणूक करतं, एक डिपार्टमेंट छळवणूक करतं, 3रं डिपार्टमेंट पिळवणूक करतं. हे आजपर्यंत दिसत आलंय. आजही शेतकऱ्यांचे खूप मोठे प्रश्न तहसील, भूमी अभिलेख आणि ते खरेदी विक्रीवालं ते काय ते रजिस्ट्रारचं, या 3 डिपार्टमेंटमध्ये भरपूर मोठा घोळ आहे. हे 3 डिपार्टमेंट जर एकत्र बसले आणि यांनी जर लोकांचे प्रश्न सोडवायचं म्हटलं तर असे लिलया चुटकी सरशी बरेच प्रश्न सुटून जातील आणि म्हणून जनतेने असं एकत्र आलं पाहिजे, आपले प्रश्न मांडले पाहिजे. या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या समोर ठिया मारून बसलं पाहिजे. त्यावेळेस जनतेचे सर्वांचे प्रश्न असे चुटकी सरशी सुटत राहतील. असं यातून हा संदेश या फेसबुक लाईव्ह मार्फत जावा यासाठी आम्ही फेसबुक लाईव्ह घेत आहोत. तर येथे एक मिनिट, रामलाल भाऊ काय वाटतं तुम्हाला या संदर्भात? नमस्कार, मी रामलाल चौधरी, संपादक साप्ताहिक खानदेश नगरी. मला अतिशय आनंद होत आहे की आपण या लोकशाही प्रधान देशामध्ये राहतो. सार्वभौमत्व आपण सार्वभौमत्वामध्ये आपण राहतो. आपले हक्क आणि अधिकार हे प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र दिलेले आहेत. त्या अनुषंगाने काय झालं की अनेक वर्षांपासून 2-3 वर्षांपासून ही समस्या इथली होती. समस्या अतिशय छोटीशी होती सर. फक्त काय होतं की या रस्त्याला आलेले पोल डिवाइड फक्त बाजूला सारायचे होते. परंतु या रहिवाशांनी गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष केले, निवेदन दिले, तोंडी लेखी स्वरूपात यांनी लोकांपर्यंत, प्रशासनापर्यंत यांनी
मागण्या केल्या, परंतु काय झालं की यांच्या मागणीला यश आलं नाही. मग या रहिवाशांची असं सांगितलं, योगायोगाने हे मुकेश भाऊ एका कामानिमित्त आम्ही इथं आलो आणि मला भेटले. म्हणजे रामलाल भाऊ, एक आमची समस्या आहे. म्हटलं काय, की आमची इथं 5 ते 7 पोल हे डायरेक्टली मध्य सेंटरला रस्त्याच्या मधोमध आहेत आणि संबंध चाळीसगावकरांना माहिती होतं, प्रशासनाला माहिती होतं, सर्व विभागांनाही माहिती होती, परंतु मार्ग निघत नव्हता. मला या रहिवाशांनी काही हेही सांगितलं की आमसभेत देखील या लोकांनी समस्या मांडली होती. म्हणजे सांगायचं असं, तेव्हापासून हा यांची मागणी काय, तर फक्त पोलिसून बाजूला करायचं. मग याच्यासाठी काय करावं लागलं, काहीच नाही. आपण जेव्हा सत्याच्या मार्गाने चालत असतो, आपल्या जनतेला एवढंच सांगायचं आहे, सत्याच्या मार्गाने चालत असताना आपण आपल्या देशामध्ये लोकशाहीत राहतो. पुन्हा सांगायचा उद्देश हा तर काही नाही. अशा पद्धतीने या लोकांनी सांगितल्याबरोबर मी तुषार निकम सर यांना सांगितलं एक छोटीशी समस्या आहे आणि आम्ही सर्व एकत्र लोकांना जमवलं. सांगायचं तात्पर्य असं की आज अवघ्या, बघा किती दिवस झाले, अवघ्या महिन्याभरात जी 2 ते 3 वर्षापासून जी झालेली समस्या होती सर, ती अगदी लोकशाही मार्गाने आणि आपण सनदशीर मार्गाने तिन्ही विभागांपर्यंत पोहोचलो. जनतेने याला सपोर्ट केला. याच्यात कुठलाही राजकीय कुठलाही दबाव, कोणाचाही काही कोणाची गरज भासली नाही. फक्त आणि फक्त आपण एक सनदशीर मार्गाने सार्वजनिक बांधकाम विभाग ज्याने हा रस्ता बनवला त्याला आपण विचारलं, महावितरण वीज वितरण कंपनी त्याला विचारलं की तुम्ही हा पोल मध्ये कशावरून पडले. त्याच्यानंतर तिसरा विभाग आपल्याला होता नगरपालिका, की तुम्ही जर बांधकाम एवढ्या रस्त्याला एनओसी दिली, मग 3 विभागांनी तुम्ही का असा खेळ केला. विचार केला तर या 3 विभागांची एकमेकांमध्ये गुंतागुंतीने या 3 विभाग याला दोषी होते. मग याला आपण तात्काळ मार्गक्रमण काढण्यासाठी एकच आम्ही सनदशीर मार्गाने सर्व लोकांच्या सानिध्याने आपण सगळे, तुषार निकम सर मी असतील आणि सर्वांनी आपण 3 विभाग गाठले आणि 3 विभागांना डायरेक्टली आपण सांगितलं की लवकरात वेळेच्या आत जर तुम्ही शिफ्टिंग नाही केलं तर आम्ही होळीच्या दिवशी आंदोलनाचा आपण सर्वांनी इशारा दिला. तर रास्ता रोकोचा इशारा दिला. पोलीस प्रशासनाने देखील या चांगल्या उपक्रमाचं कौतुक केलं आणि त्यांनी देखील आम्हाला परवानगी दिली, काही हरकत नाही, सनदशीर मार्गाने शांततेच्या मार्गाने तुम्ही तुमची मागणी मागू शकता. आणि अशा अनुषंगाने आज या सर्वांच्या मदतीने आज हे सर, आता आपण पाहू शकतो इथं हे पोल जवळपास या रस्त्यावर 7 पोल आहेत आणि 7च्या 7 पोल आज डिवायडरला या इथून काढून डिवायडरला आले. आता तिकडे बघा एक बामुशी बाबा प्रवेशद्वाराजवळ तो एक पोल आहे. पहिला पोल तिथं घेतला, त्याच्यानंतर सेकंड 2 नंबरचा सर हा बघा, हा 2 नंबरचा पोल हा इकडे आला. कलरचे जे पोल आहे हे नवीन टाकलेले पोल. आता तिसरा बघा हा पोल आपल्या समोर इथं हा तिसरा पोल. त्याच्यानंतर बघा त्या डीपी जवळ चौथा पोल आणि त्या पुढे जर पाहिलं अजून त्या कोतगाव रस्त्याच्या वळणावर तिथं 2 ते 4 पोल, असे सर्व 7 पोल या आपल्या आंदोलनाच्या किंवा आपल्या मागणीच्या खऱ्या अर्थाने आपण सर्व लोकशाहीमध्ये राहतो आणि त्या आपल्या मागणीला यश आलं. आणि बरोबर ही बाब कौतुकाची. अशाच प्रकारे जनतेने अन्यायाविरोधात, भ्रष्टाचाराविरोधात वेळोवेळी आवाज जर उठवला तर आपल्याला कोणाची भीती बाळगायची गरज नाही, ना कोणाच्या दाराशी जायची गरज आहे. हे उदाहरण झालं आणि अशी उदाहरणं आपण बरेच केलेले आहेत. पण या लोकांनी जे अवलंबून होते, या ज्या लोकप्रतिनिधींवर, प्रशासनावर अवलंबून होते, बरोबर, आणि या लोकांना अजिबात म्हणजे ताकास तूर लागू देत नव्हते. बरोबर. आणि ज्यावेळेस आपण सगळे एकत्र आलो आणि मग हे काम झालेलं आहे. आणि असे अनेक कामं आपल्याला करता येतील, अनेक समस्या सोडवता येतील. तर येथील रहिवासी म्हणून मुकेश भाऊ, तुम्ही इथलं लिडरशिप घेतलेलं होतं आणि सगळ्यांना एकत्र केलं तुम्ही. तर त्यावेळेस लोकांचं काय मत होतं ना आता काय मत आहे, तुम्हालाही काय वाटतंय? आता तर सर्वांना असं वाटतं की बाबा एका महिन्यात ते पोल शिफ्टिंग झाले, बा चांगलीच गोष्ट आहे. पण अगोदर आम्ही भरपूर त्रसलो होतो या गोष्टीसाठी. भरपूर ठिकाणी आम्ही प्रयत्न केले. सर्वांना सांगितले की बाबा तिथला नगरसेवक आहे, सर्वांजवळ आम्ही याची दखल घेतली. पण कोणी आम्हाला जवळजवळ सांगतो, करतो, होईल असे आश्वासन दिले. हो. आणि आता जर हे जर झाले सर, तर तुमच्या म्हणजे सर तुम्ही निकम सर आणि रामलाल भाऊ, हो, यांनी जास्त इथं दखल घेतल्यामुळंच आणि सर्वांचा सपोर्ट असल्यामुळंच हे सर्व पार पडले. हे जनतेच्या सर्व साह्याने आणि जनतेच्या मदतीनेच झाले जवळ. बरोबर. हो. काही आपण तिघही डिपार्टमेंटमध्ये आपण
निवेदन द्यायला गेलो हो. तिघही लोकांना आपण काय सांगितलं आणि कोणत्या भाषेत सांगितलं आणि कोणत्या आवाजात सांगितलंय तुम्ही पाहिलं हो आणि त्याचं निरसन म्हणून आपलं काम हो झालं. व्हेरी गुड. अजून तुम्ही बोलता, कोणाला बोलायचं का? टेलर काय वाटतं? काय वाटतं तुम्हाला? भरपूर दिवसापासून इथे बस पण येत नव्हती हा आणि बस येत नसल्या कारणाने इकडचे जे व्यावसायिक लोक होते हम्म. ते खेड्यापाड्याच्यावरच अवलंबून असतात. हम्म. मग त्यांचे धंदे सुद्धा कमी झाले होते. बरोबर. तर मग बस सुद्धा आता बस स्टँडला सांगितल्यानंतर ते बोलतात टोल रस्त्यात आहे, बस पास होत नाही हा म्हणून ते आम्ही पाठवू शकत नाही. त्यांनी पाठवले होते ते खरंच तसंच झालं होतं. टोल पण वाकले होते. हम्म. अशीच आहे म्हणजे जीवाला सुद्धा धोका झाला होता. एक डीजेवाल्याने टोकून दिलं होतं तेव्हा तार तुटले असते, हम्म. चालू तार पडले असते तर कोणी सुद्धा जीवहानी झाली असते. बरोबर. तर खूप सारा असं प्रॉब्लेम होतो या रस्त्याला. बोला ना काही तर आपल्याला आता काय आम्हाला तुमच्या सहकार्याने ते सगळं झालं. पण आता सर्व जे लोक आहेत MSCB असो किंवा नगरपालिका असो यांनी सर्व असे आम लोक आहेत त्यांची समस्या जाणून घेतली पाहिजे. इथपर्यंत हद्द नाही घेतली पाहिजे. कोणी असं वागलं पाहिजे. बरोबर. कोणाचा सहारा घ्या. आज आम्हाला निकम सर भेटले, रामलाल भाऊ भेटले म्हणून हे काम झालं नाही तर आम्ही आता बसलो असतो का? बरोबर. जेणेकरून सगळ्यांनी हे केलं पाहिजे. बा नगरपालिकेने तिचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे, MSCBने तिचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. बरोबर. तर तसं म्हणून आम्ही आनंद व्यक्त करतो. Very good. आणि आमचं काम झालं. सर्वांचे आभार, धन्यवाद. तुम्ही हा महत्वाचा मुद्दा मांडला. इकडे बस नव्हती बापू, एक मिनिट. इकडे बस नव्हती त्यामुळे जवळपास 10 ते 15 खेड्यांशी संपर्क तुटलेला होता. तिथल्या लोकांचे हाल होत होते आणि आज याचा हा रोड झाल्यामुळे लोकांचा हा एक फायदा झालेला आहे. आणि भास्कराचार्यांच्या तपश्चर्याने पावन झालेली गणित नगरी, तिथे जायला रोड नाही. नंतर वाल्मिक ऋषींचं वास्तव्य असलेलं वालजिरीचं ठिकाण, तिथे जायला रोड नाही. परत इथे बामोशी बाबाच्या याच्या समोरच, दर्ग्यासमोरच सगळी अडवणूक होती आणि त्यामुळे हे एकंदरीतच सगळ्या भक्त मंडळीला त्रास होणारा असा रोड झालेला होता आणि तो आज निरसन झालेला आहे. पण मला एक असं विचारायचं आहे तुम्हाला सगळ्यांना, जसं तुमचा प्रश्न होता, तुमच्या प्रश्नासाठी रामलाल भाऊ आम्ही आलोत, तसं आता चाळीसगावमध्ये अशा अनेक प्रश्न आहेत, समस्या आहेत. अशा अनेक समस्या सुटाव्यात असं तुम्हाला वाटतं का? वाटतं ना? आणि असं जर लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी चला अर्धा तास तुम्ही पण या, एखाद्या ऑफिसला आपण भेट देऊ, लाईव्ह घेऊ जनहिताचं, तर तुम्हाला वाटेल का यावं असं? याल का? व्हेरी गुड. ही एक भावना आपली सगळ्यांची तयार झाली पाहिजे. कारण आम्ही रिकामचोडे म्हणून नाही आलो, की लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे. ही लोकशाही आहे, ही खऱ्या अर्थाने नांदली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न केला. अजून कोणाला बोलायचंय का? काका काही बोलत होते का ते? जे आहे ते बोला. बोलण्यातूनच नेतृत्व पुढे येतात. काय वाटतं तुम्हाला? समोर दुकान होतं तुमचं. तुमचे आभारी आहे. आभार मानायचेच नाही. आभार प्रदर्शनासाठी फेसबुक लाईव्ह नाही. हे फेसबुक लाईव्ह जे आहे हे यासाठी आहे की लोकांनी, ही लोक एकत्र आलीत, चाळीसगावच्या कान्याकोपऱ्यातली लोक एकत्र आली पाहिजे. आम्हाला बोलवा, आम्ही तुमच्यासाठी आहोत आणि तुमचे सगळ्यांचे प्रश्न अशाच पद्धतीने सोडवू आणि प्रशासन जे आहे, प्रशासनाची अशीच मदत घेऊ आणि आपले सगळे प्रश्न आपण सोडवू. यासाठी तुमच्या इथे हे फेसबुक लाईव्ह तुमच्या समक्ष घेतलंय. तर फक्त एसटी चालू झाली पाहिजे, कारण की धंद्यावरती फार परिणाम झालेला आहे. धंद्यावर परिणाम झालाय म्हणून एसटी चालू झाली पाहिजे. ती चालू करून टाकू. कधी चालू करायचं ते सांगा फक्त. लगेच जाऊ साहेबांकडे आणि चालू करून घेऊ. मयूर पाटील साहेब एकदम दक्ष माणूस आहे आणि आपलं ते चांगल्या प्रकारे ऐकतात आणि ते जनहिताचे काम करणारे आहेत आणि आपण जनहिताचेच कामं नेतो. आपण वैयक्तिक कोणतंही काम नेलेलं नाही आणि तुमचं हे जनहिताचं काम आपण सांगितलं तर ते एका मिनिटात ऐकतील आणि काम करतील अशी आम्हालाही खात्री आहे. बरोबर आहे का नाही रामलाल भाऊ? अगदी 100%. हा. आता म्हणजे मोकळा तिथे पण जाऊ आपण. तुम्ही सांगा, त्या दिवशी जाऊ. तुम्ही सांगा की आपल्याला उद्या परवा बस पाहिजे, इथे चालू करून घ्या. चालू झाली तर काहीतरी व्यवसाय चालू होते. व्यवसाय चालू आहे. 3 ते 4 वर्ष झालेले बस बंद आहे आपल्या. बंद आहे का? त्या पोलमुळे बंद होती ना. बंद कशामुळे होती? बस पण चालू व्हायला पाहिजे एवढी आमची इच्छा आहे. बरं. आणि एवढी तुम्हाला आम्ही विनंती बस चालू नसल्यामुळे तुमच्या धंद्यांवर परिणाम झाला इथे. परिणाम झाला सर. बरोबर आहे.
म्हणजे ही सर्व लोक हातावर पोट भरणारी लोक आहेत आणि या जनसामान्यांकडे आजपर्यंत दखल घेतली जात नव्हती. आणि सर्व आपण एक सरांचं मार्गदर्शन भेटलं आपल्याला रामलाल भोसले निकम सरांचं, त्याच्यामुळे ते काम लवकर झालं. जनता एकत्र आली तर कसं फटक्यात काम होतात. आपल्याला मार्गदर्शन केलं म्हणून आपण एकत्र आलो, लगेच आपण तिथं निवेदन दिलं, पोल शिफ्टिंग झाली. बरोबर. आता परत आपल्याला कसं जायचं तिथं बस डेपोमध्ये त्यांना विनंती करायची आहे. चालून तर अशा पद्धतीने हे लाईव्ह घेण्यात आलं. याच्यात सर आपण खऱ्या अर्थानं हां. त्यांचेही धन्यवाद मानू. हो, या तिन्ही विभागांचे तिघ विभागांचे धन्यवाद मानूया. आपण खऱ्या अर्थाने शेंडगे साहेब असतील, हो, त्या तत्कालीन सुपले साहेब सार्वजनिक बांधकाम विभागाचे आणि त्यांचे सर्व कर्मचारी अधिकारी, नगरपालिकेचे शिवसाहेब ठोंबरे साहेब त्यांचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि महावितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी आणि ह्या तमाम जनतेच्या वतीने आम्ही तुमचे देखील सर्वांचे आभार आणि कौतुक करावं. बरोबर. कारण तुम्ही संघाच्याला भेटले, आम्हाला सपोर्ट केला आणि एका चांगल्या गोष्टीला वाचा फोडली. निश्चितच हे बळ आमच्यासाठी आत्मबळ ठरणारं आहे आणि भविष्यात शहरातल्या अशा अनेक कोणत्याही समस्या, भ्रष्टाचार असतील, बोगस गोष्टी असतील, त्याच्यासाठी आम्ही आमच्यासह तुम्ही आणि तमाम जनतेने आमच्यासोबत या चांगल्या कार्यामध्ये सहभागी व्हावं एवढीच आम्ही तुम्हाला म्हणजे प्रार्थना आणि विनंती करतो. आणि जिथं जिथं शहरामध्ये अशा छोट्या छोट्या समस्या असतील तेव्हा तुषार निकम सर, रामलाल चौधरी हे कोणत्याही वेळेला काही गरज असते त्या मिनिटाला आम्ही हजर राहू. आज आम्ही तमाम तुमच्या सर्व जनतेच्या समोर आम्ही असं आव्हान देऊन चाळीसगावकरांना पूर्ण शब्द देतो आम्ही. व्हेरी गुड. आणि जेव्हा जेव्हा असा अन्याय अत्याचार होतील तेव्हा तेव्हा आम्ही रस्त्यावर येऊ एवढं सांगतो. धन्यवाद. आणि तिघ डिपार्टमेंटचे खरोखर धन्यवाद. मी विसरलो होतो, रामलाल भाऊंनी केलं कौतुक. खूपच छान. सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी मनावर घेतलं आणि आपली रास्त मागणी त्यांना समजली आणि त्यांनी हे काम केलं. त्याबद्दल खरोखर त्यांचं तिघ डिपार्टमेंटचं खूप खूप आभार आणि अभिनंदन. धन्यवाद.